डोंगराच्या पाठीमागे खालचा भाग आपण गाडी त्या तिथे लावली आहे। 2 मिनिटं झाली आपण आपली चाल केली आहे। पसरणी गावावरून समोर पसरणी गाव आहे आपलं, त्या गावापासून जे आपणाला नाकाड दिसतं किंवा पांडवगडाकडे जाणारी जी रेंज दिसते अशी तिरकी, तर ती ही आहे। तर ह्या रेंजवरून आपण आता जाणार आहे। त्या बाजूला दिसत आहे कमळगड, तसेच या बाजूला दिसत आहे वैराटगड व समोरच्या बाजूस जे जोडगोळी आहे ते आहे चंदनवंदन। असा हा खूप लांबवरचा परिसर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटतो। वर गेल्यानंतर आपण पूर्ण दाखवण्याचा अजून प्रयत्न करू। पंधरा मिनिट झाले, आपण 15 ते 20 मिनिट त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली आहे व आता आपणाला गड दिसायला सुरुवात झाली आहे। हे पहा आपला गड आपणाला आता या रस्त्याने सरळ जायचं आहे व खिंडीतून तसंच त्या ठिकाणी व तिथून जाऊन वर असं जायचं आहे। अजून 1 तासाची चाल बाकी आहे। समोर पाहत आहे मांढरदेवी, काळूबाई मांढरदेवी, या ठिकाणी पालपेश्वर आहे। त्या समोरच्या डोंगरावर पालपेश्वर, या धावडीच्या पोटात 2 लेणी आहेत। तसेच आपणाला वैराटगड किल्ला, वैराटगडच्या पायथ्याला त्याही ठिकाणी एक लेणं आहे। सोनजाई डोंगर, त्याही ठिकाणी लेणं आहे। तसेच वाईच्या ठिकाणी या ठिकाणी 2 लेणी आहेत। बावधनमध्ये लेणी आहेत, तेही आपणाला पाहायला भेटतात। पांडवगड आणि आपला हा भाग असा दिसत आहे। सोप्पा आहे। आता 4 वाजले, 4 साडेचार। आता पुढं आपल्याला विहीर आहे, ती भेटून जाईल। थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला अशी शेती व या ठिकाणी शेती केली जाते। तसेच जुनी घरं आहेत तिथे, ही सध्या या ठिकाणी कोणी राहत नाहीत, परंतु घर आहेत। त्याही ठिकाणी एक घर पाहायला भेटत आहे। ते पाकळी अशी पाईप वगैरे आहेत, म्हणजे रिसेंटली इथं आता पावसात शेती करतात। आपण आता या गावातील विहिरीपाशी पोहोचून जातो। 1 पाऊण तास झालं, पाऊण तासात विहिरीपाशी आपण आलो आहे। समोर पाहिलं तर केवढा मोठा साप पाहायला भेटत आहे। हे पहा समोरच्या बाजूस खूप मोठा साप। बाबा 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 बाबा, केवढा मोठा साप पाहायला भेटत आहे। ते पहा 1 तासात आपण मंदिरामध्ये पोहोचून जातो। खालून 1 तास लागला आपल्याला आतापर्यंत येण्यासाठी। हे पहा, आज या ठिकाणी कार्यक्रम होता देवाचा व त्याच्या निमित्त आपल्याला प्रसाद सुद्धा भेटला। मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने गडावर जाण्यासाठी व्यवस्थित अशी मळलेली पायवाट आहे। या अशा रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे। आता धरण
प्राचीन पायऱ्या चालू झाल्या इथून. समोरच्या बाजूस याची तटबंदी आहे व पुढे बुरुज पाहायला भेटत आहे. वरच्या बाजूस बुरुज तटबंदी. आपल्याला साईडने जायचं. आपण याला मेनोली दरवाजा बोलू शकतो किंवा वाई दरवाजा या ठिकाणी पोचत आहे. हे पहा, पारेकऱ्याची देवडी आहे व या ठिकाणी असं दरवाजा बंद करण्याची जागा. अशा पायऱ्या गोमुखी पद्धतीचा दरवाजा पाहायला भेटत आहे व बुरुजसुद्धा आहे. पुढे आल्यानंतर सुद्धा आपणाला असं वाई गावाला खेटूनच उभा असलेला पांडवगड त्याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे नेहमी लक्ष वेधून घेतो. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील पांडवगड किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. वाई गावाला खेटूनच उभा असलेला हा गड आहे. माथ्यावर कातळ भिंतीचा मुकुट परिधान केलेला हा किल्ला वाईहून सहज पायी जाता येण्यासारखा आहे. वाई मांढरदेव मार्गावर हा गड आहे. चालुक्याच्या राज्यानंतर शिलाहारांनी पन्हाळा, कोल्हापूर, दख्खन या भागावर राज्य चालवले. 91-92 मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असे आढळतात. हा किल्ला प्रथम आदिलशाहीत होता. नंतर 7 ऑक्टोबर 1673 मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. 1701 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहू महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी पांडवगड आपल्या ताब्यात घेतला. मेनोली गावातून आपण पहिल्या माचीवर गेलो असता तेथून जवळच भैरोबाचे मंदिर लागते. त्याच्या बाहेरच काही प्राचीन मूर्तीचे अवशेष आहेत. तेथे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत. तेथून साधारण 15 ते 20 मिनिटांवर गडाचे प्रवेशद्वार लागते. इथं खूप मोठा तलाव आहे. आपण येताना टाक्यांचा मोठा एक समूह आहे व त्याला खांब सुद्धा आहेत. गावकऱ्यांच्या मते टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा आहे. पांडवगडाचा आपण आता मुख्य बालेकिल्ला आणि हा महादरवाजा या ठिकाणी आता पोचलो आहे. साधारण आम्हाला मेनोलीपासून 1.5 तासाचा वेळ लागला. म्हणजे धावडी किंवा मेनोली या गावावरून यायचं असेल तर आपण 1.5 तासात या ठिकाणी पोचून जातो. व गड पाहण्यासाठी आपल्याला साधारण अर्धा तास किंवा 1 तास पुरेसा होतो. बालेकिल्ल्यातून आत आल्यानंतर आपणाला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटत आहे. हनुमानरायाचे दर्शन घेऊन गडफेरी चालू करू. सुंदर अप्रतिम हनुमानरायाचे मंदिर. हनुमानरायाच्या मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर हा चुन्याचा घाण आहे. ह्याच्या पुढील बाजूसुद्धा एक चुन्याचा घाण आहे. तोही पाहू आपण. हे अशा वास्तूतून जायचं आहे. जवळच आहे तो सुद्धा. मुख्य मंदिरामध्ये आलो आहे आपण. इथे पाहू शकतो.
आपण त्या असं गाडी त्या ठिकाणी लावली आहे व तसंच वरती येऊन असा हा भाग पूर्ण करून या अशा नाकाडावरून या बाजूने असं येऊन या ठिकाणी आलो व इथून ह्या दरवाजातून वर येऊन बालेकिल्ल्याकडे आलो व सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. किल्ला आपला आता पाहून झाला आहे. मंदिराच्या पाठीमागं आपणाला काही वास्तूचे अवशेष पाहायला भेटत आहेत. हे पहा, या ठिकाणी मंदिर असावं पूर्वी. दुसरं चुन्याचा गाणा या ठिकाणी व चाक पाहायला भेटत आहे. हनुमान मंदिर व पाठीमागील बाजूस पाहिलं तर आपणाला पाहायला भेटत आहे काळूबाई, मांढरदेवीची काळूबाई. हे पहा, या ठिकाणी मांढरदेवी काळूबाई आहे व त्याच्या पुढं आपणाला असा हा चुन्याचा गाणा पाहायला भेटत आहे व त्याच्याही बाजूला एक चुन्याचा गाणा आहे. तसेच हा रोड बालेकिल्ल्यावर गेला आहे. आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी हे पाण्याचे खाली रूम आहे बघा. इथं एक रूम आहे पाण्याच्या टाक्याच्या समोर, त्याही बाजूला रूम आहे, आतल्या बाजूला रूम आहे. यानी 1 2 3 खांब आहेत. हे रूम बघितलं का? हो, खूप मोठे आहे ते. पिण्याचे पाणी हे. आपण पांडवगडावरचं मुख्य आकर्षण असणारे हे पाण्याचं टाक आता पाहत आहोत. पांडवगडाचं हे अट्रॅक्शन आपण याला बोलू शकतो. या ठिकाणी आपण पाहिलं 1 2 3 4 5 आणि 6 व 7 पाण्याचं सप्तमातृका आपण याला बोलू शकतो. जसं चावंड किल्ल्यावर आहे. पुन्हा आपणाला हे जे नारायणगड हा किल्ला आपला जुन्नरमध्ये, या किल्ल्यावर आपल्याला हे सप्तमातृका पाहायला भेटते. त्या प्रकारची ही सप्तमातृका आहे. पांडवगडावर आल्यानंतर हे अवश्य करा. आपण आता सर्व गड पाहून खाली उतरत आहे. सूर्य मावळतीला जात आहे. पश्चिम बाजूला असं एक पाण्याचं टाक आहे व त्याला लागूनच दुसरं पाण्याचं टाक असं आहे. हे पाहू शकतो. 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. व खालचा भाग जर पाहिला असं दिसत आहे. समोर आपणाला वर पाहिलं सूर्य मावळतीला जात आहे व त्याच्या खाली बरोबर आपणाला कमळगड पाहायला भेटत आहे. व आपण चिरगावचं जे लेणं केलं त्यावेळेस आपणाला वैराटगडाचा व्ह्यू असा भेटला होता व आज आपणाला या पांडवगडावरून कमळगडाचा व्ह्यू पाहायला भेटत आहे. पांडवगडाच्या बालेकिल्ल्यावरून आपण 15 मिनिटात या मंदिरामध्ये पोहोचून गेलो आहे. कसा काय श्रीनाथ वाटला दौरा तुला? आजचा दौरा खूप सुंदर होता व आम्ही या रस्त्याने गेलो, आम्हाला काहीच वाटलं नाही. व मागच्या रस्त्याने गेलेलो तो खूप खडा चढ होता. वरती गेलो आणि पूर्ण सपाटच गावलं. तिथे वरती 7 टाक्या होत्या. अजून ते बुरुज आहे, तटबंदी, महादरवाजा, बालेकिल्ला